कोपरगाव नगर परिषदेच्या गुरुवारी सकाळी 11 वाजता झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत पत्रकारांना प्रतिबंध घालून पार पाडल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे। पत्रकारांना सभागृहात प्रवेश नाकारल्याने हा लोकशाहीचा अपमान असून पारदर्शकतेचा बळी घेतला जात असल्याचा आरोप नगरसेवक हाजी मोहम्मद सय्यद यांनी केला आहे। नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप कोल्हे गटाला बहुमत मिळाल्यानंतर सत्ताधाऱ्यांचा कारभार सुरू झालाय। मात्र सभागृहात पूर्वीप्रमाणे पत्रकारांना प्रवेश न दिल्याने विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्यांना रोखणे म्हणजे जनतेपासून सत्य लपवण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळे दाल में कुछ काला है अशी टीका राष्ट्रवादी गटाच्या नगरसेवकांनी केली आहे। दरम्यान महिला मालक असलेल्या घरांना 50% घरपट्टी व पाणीपट्टी सवलतीचा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे। तसेच अपघाती मृत्यूच्या घटनांमध्ये मदत करणाऱ्या रुग्णवाहिका चालकाला मानधन देण्याची मागणीही नाकारल्याचे सांगण्यात आले। सभेनंतर एका सत्ताधारी नगरसेवकाने पत्रकारांना बाहेर ठेवण्यात आल्याबाबत समाधान व्यक्त केल्याची चर्चा रंगली असून माध्यम प्रतिनिधींनीही निषेध व्यक्त केला आहे। या सर्व घडामोडीमुळे कोपरगावच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांना उधाण आले आहे। आज अर्थसंकल्पाची जी सभा झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या बाबींवर तरतुदी झाल्या आणि मुळामध्ये उत्पन्न आणि तरतुदी याचा कुठं मेळ दिसलेला नाही, त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आमच्या ज्या काही हरकती होत्या, सूचना होत्या त्या आम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी नोंदवलेल्या आहे। आणि जे महसुली जमा ज्या आहेत, जे उत्पन्न आहे त्या बाबी गृहीत धरूनच पुढील उपाययोजना किंवा तरतुदी करणं अपेक्षित होतं आणि अशा अवास्तव तरतुदी या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्या गोष्टीला आम्ही या ठिकाणी संमती दिलेली नाही। आणि ज्या बाबी उत्पन्नाच्या धरून सुधारित असं अंदाजपत्रक आपण तयार करावं अशी आम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। आणि मुळामध्ये या ठिकाणी काही आमचे सदस्य बोलत असताना त्या ठिकाणी त्यांना बोलू न देणं असे प्रकार वारंवार त्या सलग तिसऱ्या चौथ्या सभा ज्या पार पडल्या त्या अशा घडत आहे आणि महिलाही सदस्यांना पूर्णतः बोलू दिलं जात नाही। अशा या छोट्या छोट्या गोष्टी त्या समोरच्या पक्षाकडून होत आहेत, त्या देखील त्यांनी सुधारणा कराव्यात अशी मी आपल्या मार्फत त्यांना विनंती करतो। आज कोपरगाव नगरपालिकेचा अर्थसंकल्प या विषयावर मीटिंग झाली। या मीटिंगमध्ये पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष होते, आमचे सर्व नगरसेवक, विरोधी पार्टीचे सर्व नगरसेवक या ठिकाणी होते। गेल्या वेळेस आज जी तिसरी चौथी मीटिंग आहे, पहिल्या मीटिंगपासून आम्ही बघतोय की पत्रकारांना इथं डावलण्यात येत आहे। अक्षरशः पहिल्या मीटिंगमध्ये त्यांनी पत्रकारांना बाहेर काढलं, हे योग्य नाही, त्याचा मी प्रथम निषेध करतो। यापूर्वी जे काही मिटिंगा झाल्या असतील, कोपरगाव नगरपालिकेच्या जनरल मिटिंगा वगैरे झाल्या असेल, तर त्या मिटिंगमध्ये पत्रकार, संपूर्ण पत्रकार यायचे, त्यावेळेस तीच जागा होती, त्या जागेमध्ये जागा पुरत होती। फक्त आता 2च नगरसेवक वाढलेले आहे, पत्रकारांना काय एंट्री नाही। तर आज आमचे पत्रकार, काही पत्रकार बांधव तिथं आले, त्यांनी आय कार्ड देखील दाखवलं, मात्र त्यांना येऊन नाही दिलं, हे चुकीचं आहे। जर आपण कोपरगावच्या विकासासाठी काम करतो, कोपरगावाचा विकास व्हावे आपल्याला असं वाटतं, तर मग पत्रकारांना एंट्री का बरं नाही? याचा अर्थ तुम्ही काहीतरी लपवत आहे, जनतेसमोर जायला पाहिजे तो विषय तुम्ही, म्हणजे दाल में कुछ काला आहे। आम्ही त्यांना मागच्या वेळेस सुद्धा पत्रकारांना बांधवांना ज्यावेळेस बाहेर काढलं त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांचा विरोध केला की पत्रकारांना मध्ये राहू द्या, मात्र त्यांनी आमचं एक नाही ऐकलं। आज या मीटिंगमध्ये त्यांनी जे ठराव आपले या 25, 26, 27 असे ते जे विषय घेतले त्यात आम्हाला काही अडचणी वाटल्या, ते आमचे जनाभाऊ कदम एकदम व्यवस्थित त्यांना एकदम अभ्यासपूर्वक मांडल्या, मात्र त्यांनी त्याची टाळाटाळ केली। सांगायचं आहे काय की बा, नगरपालिकेच्या मीटिंगमध्ये आम्ही त्यांना एक सांगितलं की बा, आपल्या कोपरगाव शहरात जे दुर्दैवी घटना घडतात, रेल्वे ट्रॅकवर, आपल्या मोठ्या पुलावरून, लहान्या पुलावरून जे प्रेत वाहून जातात, ते कोकमठाणला जातात, कधी कधी लांबही जातात निघून, तर त्या प्रेता उचलण्यासाठी आमचा जो कोपरगाव शहरातील एक अमित खोकले नावाचा व्यक्ती आहे, तो प्रत्येक वेळेस तो त्या प्रेता उचलून आणतो। त्याला तो कसे फुगलेला आहे का काय आहे, ते जे वास येतं नाही येतं, आपण देखील त्याला हात लावू शकत नाही, मात्र तो अमित खोकले त्या प्रेतांना उचलून आणतो।
त्याला एक रुपयाचं मानधन नाही नगरपालिकेकडून. हे जबाबदारी नगरपालिकेची आहे, जनतेसाठी आहे. तर ते त्यांनी सांगितलं की बा पुढच्या वेळेस विषय घेऊ. दुसरा एक विषय आम्ही असं मांडलं की बा ते कोपरगाव नगर, आपल्या कोपरगाव शहरातील अमरधाम आहे. अमरधाममध्ये जे जनतेसाठी, जे अंत्यविधीसाठी जे काही साहित्य लागतं ते साहित्याची मागणी केली. त्यानंतर आमच्या ज्या गटनेत्या आहे गौरी मंदार पहाडे यांनी एक विषय मांडलं की बा तुम्ही इलेक्शनच्या वेळेस, कोपरगाव नगरपालिकेचं इलेक्शन ज्यावेळेस चालू होतं, तुम्ही त्यावेळेस सांगितलं होतं ज्या ज्या महिलांच्या नावावर घरं असतील त्या महिलांना आम्ही निम्मी घरपट्टी माफ करू. त्याचा विषय आम्ही एक मांडलं. मात्र ते म्हटले का हे विषय आम्ही नंतर घेऊ. तर हे असे काही जे चालू आहे नगरपालिकेत ते थोडं चुकीचं वाटतं. आम्ही बोलायला उभं राहिलो का कुठंतरी काही टिंगळटावळके करायचे, काहीतरी हसायचं. आमचा एक माणूस उभा राहिला का ते 4-4, 5-5 लोक दबाव आणतात. महिला बोलायला गेले का महिलांना दाबून येतात. म्हणजे हे चुकीचा प्रकार चालू आहे. पहिल्या मीटिंगपासून आम्ही बघतोय का हे दबाव तंत्र चालू आहे, धतिंगशाही चालू आहे. काही विषय मांडलं हसण्यावारी न्यायचं. आम्ही पीठासीन अधिकारीला जर काही विषय मांडले तर मध्येच कोणतरी हुशार उभा राहतो, तो असं नाही, तो तसं नाही. मग पीठासीन अधिकारी कशासाठी असतं? पीठासीन अधिकारी म्हणजे ते एक न्यायमूर्ती असतो. त्यांना न्याय द्यायचा आहे कोपरगाव शहराला. आणि त्यांच्यासमोर आम्ही विषय मांडत असताना त्यांनी दुसऱ्यांनी तोंड मारायची गरज नाही. ते टिंगळटावळके आहे ना, हसी मजाक ते जे करतात ते चुकीचं आहे. तर मी या माध्यमातून नगराध्यक्षांना, मुख्य अधिकाऱ्यांना सांगतो याचे दुष्परिणाम होण्यापूर्वी तुम्ही कुठेतरी थांबवा. आपल्याला शहराचा विकास करायचा आहे. आपण विकासाचे मागे आहे. आमचे नेते आमदार आशुतोषदादा काळे यांचा स्पष्ट आम्हाला आदेश आहे का विकास कामामध्ये कुठेही खोडं न घालता आपल्याला विकासाबरोबर राहायचं आहे. आम्ही त्यांना पहिल्या मीटिंगमध्ये सांगितलं का आमचे 11 नगरसेवक तुमच्या सोबत आहे. आम्ही त्यांच्या कोणत्याही चांगल्या कामात अडथळा आणणार नाही. आणि त्यांनी हे स्वीकारलेलं आहे. मात्र ते प्रत्येक मीटिंगमध्ये त्यांचं तेच चालू आहे. तर माझी आपल्या माध्यमातून पुन्हा विनंती आहे का तुम्ही कुठंतरी थांबवा. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.